थोर कवी आणि जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपियरनं म्हटलं होतं की नावात काय आहे, पण आधुनिक काळात या ऐतिहासिक संवादाचे सगळेच अर्थ बदललेत. नाम में ही सब कुछ है. आता आपल्या महाराष्ट्रातच बघा ना, मुख्यमंत्री देवेंद्र बाबू एका मागोमाग एक नामांतराचे प्रस्ताव मंजूर करतायत. ब्रिटिशकालीन व्हिक्टोरिया टर्मिनसचं नामांतर याआधी छत्रपती शिवाजी टर्मिनस असं झालं होतं. मुंबई विमानतळालाही तेच नाव देण्यात आलं होतं. छत्रपतींची नावं घेऊन मतं मिळवणाऱ्या भाजपला आता सत्तेत आल्यानंतर 2 वर्षांनी छत्रपतींच्या सन्मानाची आठवण झाली आहे. त्यामुळे ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत छत्रपती शिवाजीऐवजी छत्रपती शिवाजी महाराज अशा सुधारणेचा प्रस्ताव मंजूर करून केंद्राकडे पाठवण्यात आलाय. देवेंद्र बाबू इतक्यावरच थांबलेले नाहीत. ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन रोड स्टेशनचं नाव आता प्रभादेवी होणार आहे. तो प्रस्तावही मंजूर करण्यात आलाय. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई याचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई असा करण्यात यावा. छत्रपती शिवाजी टर्मिनस या रेल्वे स्थानकाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा करण्यात यावा. एल्फिन्स्टन रोड या रेल्वे स्थानकाचे नाव बदलून प्रभादेवी असे करण्यात यावे अशी शिफारस महाराष्ट्र विधानसभा याद्वारे शासनास करीत आहे. नामांतरावरून वेळोवेळी झालेल्या दंगलीच्या कटू आठवणी, समाजांमध्ये पडलेली फूट महाराष्ट्र अजूनही विसरलेला नाही. पण त्यातून आमच्या सर्वज्ञानी राजकारण्यांनी काहीही बोध घेतलेला नाहीये. बरं, नामांतरातून लोकांच्या दैनंदिन जीवनात काही फरक पडला का? बॉम्बेचं मुंबई झाल्यावर लोकांना चांगले रस्ते मिळाले का? स्वच्छ पाणी आलं का? शिक्षणाचा दर्जा सुधारला का? तर तसं काहीही झालेलं दिसत नाही. मग एल्फिन्स्टन रोडचं प्रभादेवी झाल्यानं चाकरमानी मुंबईकरांचा रेल्वे प्रवास सुकर होईल का? त्याला रेल्वेच्या डब्यात बसायला जागा मिळेल का? शिवाजी महाराजांचा खरा सन्मान हा खरं तर त्यांच्यासारखं राज्य चालवण्यात आहे हे आमच्या राज्यकर्त्यांना कधी उमगणार? त्यामुळंच लोकांनो, सावध राहा. आता एका मागोमाग एक भावनिक मुद्दे बाहेर पडतायत. याचाच अर्थ निवडणुकांचा हंगाम जवळ आलाय आणि तुमच्या भावनांची तोच जुना खेळ पुन्हा सुरू झालाय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.